ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली। बडगुजर हे ठाकरे गटाचे नाशिकचे जिल्हा प्रमुख आहेत। काल शिंदेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यात पालकमंत्री दादा भुसे यांनी आपल्या भाषणात बडगुजर यांचं नाव न घेता सलीम कुत्तावर मुख्यमंत्र्यांचं लक्ष असल्याचं म्हटलं होतं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही भाषणात भुसेंच्या वक्तव्याला दुजोरा दिला होता। त्यानंतर आज सकाळीच नाशिक पोलिसांनी सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस काढल्यानं राजकीय विरोधामधून ही कारवाई झाल्याची चर्चा आहे। दरम्यान तडीपारीच्या नोटीसीवरून रंगलेल्या राजकीय वाराचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून। निवडणूक तोंडावर ठाकरेंचा शिलेदार तडीपार। सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस। एकनाथ शिंदे ही तडीपार होणार, राऊतांचा संताप। मुख्यमंत्री आणि त्याची टोळी यांचे एवढे अपराध आहेत, एक तर ते तुरुंगात जातील किंवा तडीपार। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अद्याप सलीम कुत्ताकडे लक्ष दिलेलं नाही। ज्या दिवशी थोडीशी नजर सलीम कुत्तावर मुख्यमंत्री महोदयांची पडेल, नाशिकच्या मेळाव्यातून दादा भुसेंनी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना थेट इशारा दिला आणि 24 तासांच्या आतच सुधाकर बडगुजर यांच्या नावानं तडीपारीची नोटीस निघाली। तडीपारीची नोटीस राजकीय हेतूनच दिल्याचा आरोप सुधाकर बडगुजर यांनी केलाय। परंतु हे राजकीय हेतूने प्रेरित होऊन ही कारवाई केलेली आहे। तुम्हाला माहिती आहे, कालच या शहरामध्ये मुख्यमंत्री महोदय येऊन गेले आणि त्यांच्या सभेमध्ये कोणी कोणी काय काय स्टेटमेंट केलं त्याचंही द्योतक आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस आल्यामुळे ठाकरे गटाची अडचण वाढली आहे। ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या निवडणूक प्रचाराची धुरा बडगुजर यांच्या हाती आहे। अशातच तडीपारीची नोटीस आल्यामुळे संजय राऊतांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। 4 जून नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही तडीपार होणार असल्याची टीका राऊतांनी केली आहे। तर शिंदे गटाकडून राऊतांच्याच अटकेचे संकेत देण्यात आले। मुख्यमंत्री आणि त्याची टोळी यांचे एवढे अपराध आहेत की या एकनाथ शिंदेना सुद्धा तडीपारीची नोटीस बजावली जाईल अशी त्याचे गुन्हे आहेत। एक तर ते तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील। ज्या गुन्ह्यासाठी लटपटून ते पळून गेले ईडीला, ती चिडी त्यांच्या मागे लागेल आणि ते तुरुंगात जातील। त्यांना कोणी वाचवणार नाही, त्यांना वाचवायला मोदी येणार नाही, की अमित शहा येणार नाही, की फडणवीस येणार नाही। संजय राऊत जेव्हा केव्हा बाकी तर करतात, नेमकं त्याच्या उलट होतं, त्याचा अर्थ समजून घ्या। उबाटा गटाचे कोण कोण जेलमध्ये जाणार आहे याची यादी कदाचित संजय राऊतकडे आली असावी। त्यांचं नाव न घेता त्यांनी शिंदे साहेबांचं नाव घेतलंय, परंतु यांच्या जेलचे दरवाजे मोदी साहेबांचे नव्हे तर जेलचे दरवाजे यांच्यासाठी उघडे झालेले आहेत आणि आता यांची जाण्याची वेळ आलेली आहे। काही दिवसांपूर्वीच दाऊद इब्राहिमचा साक्षीदार सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकारणात खळबळ उडाली होती। यानंतर सुधाकर बडगुजर यांच्या मागे चौकशीचा फेरा सुरू झाला। सलीम कुत्ता सोबत पार्टी प्रकरणी सुधाकर बडगुजर यांची एसआयटी चौकशी सुरू आहे। तर बनावट कागदपत्र सादर करून महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केलाय। नाशिकच्या मैदानात शिंदे गटाचे हेमंत गोडसे विरुद्ध ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्यात लढत आहे। हेमंत गोडसेंच्या नावाची उशिरानं घोषणा झाल्यामुळे राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात बरीच आघाडी मिळवली होती। मात्र आता प्रचाराची सूत्र हातात असलेले सुधाकर बडगुजर तडीपार झाल्यामुळे गोडसेंचं कमबॅक होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।
अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक.